स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवतोय व्हेज दालच्या। त्यासाठी मी तूर डाळ, मसूर डाळ, मूग डाळ सम प्रमाणात घेतली। ही आता डाळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात। इथं मी डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आपलं बोट इथपर्यंत बुडेल एवढंच डाळीमध्ये पाणी घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो बारीक कट करून घेतलाय आणि एक कांदा कट करून घेतलाय बारीक, तो घालून घेऊयात। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग। थोडंसं तेल। हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। याला कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून डाळ व्यवस्थित शिजवून घेऊयात। अशी जी आपण डाळ शिजवून घेतली ती बघा व्यवस्थित छान अशी शिजली आहे। आता याला मस्त असं घोटून घेऊयात। आपली डाळ छान घोटून तयार होते तोपर्यंत मी इथं कढई ठेवली आणि कढईत तेल गरम करायला ठेवले। आता आपण दालच्या फोडणी करून घेऊयात। सुरुवातीला तेल गरम झालं की जिरे टाकून घेऊयात। जिरे छान फुलले की कांदा घालून घेऊयात। कांदा छान भाजून घेऊयात। आता कांदा इथे छान भाजला जावा यासाठी मी दालच्याच्या हिशोबाने ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे। मी डाळीमध्ये मीठ घातलं नव्हतं। मीठ घातल्यामुळे काय होईल, कांद्याला पाणी सुटेल आणि कांदा लवकर भाजला जाईल। दालच्या जरी करायला अवघड वाटत असला तरी तो खायला तेवढाच टेस्टी आणि हेल्दी आहे। ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 प्रकारच्या डाळी यूज करतो, त्याच्यामुळे तो खूप पौष्टिक असा बनतो। कांदा आपला छान असा भाजत आलाय। आता या स्टेजला कांदा थोडा भाजत आला की आपण खडे मसाले घालून घेऊयात। खड्या मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलंय, तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग, मोठी वेलची, चक्री फूल आणि हिरवी वेलची। हे मसाले सुरुवातीला तेलात घातले तर ते करपले जातात आणि त्याची टेस्ट कडवट अशी लागते। त्यामुळे कांदा थोडासा भाजत आला की हे मसाले ऍड करायचे आणि तेही कांद्याबरोबर छान असे परतून घ्यायचे, म्हणजे त्याचा जो अरोमा असतो तो त्या दालच्यामध्ये उतरतो। आता ह्या स्टेजला काय करूयात, 2 लाल मिरच्या त्याही छान कांद्याबरोबर भाजून घेऊयात। एक चमचा ऍड करूया आले लसणाची पेस्ट। व्यवस्थित छान असं मिक्स करून घेऊयात। आलं लसणाच्या पेस्टचा कच्चापणा जाईपर्यंत ही पेस्ट कांद्यात छान परतून घ्यायची। मी तेलात मगाशी हिंग घालायला विसरले, थोडासा वरून आता हिंग घालून घेऊयात। आपण डाळीमध्ये पण हिंग घातलेला, त्यानुसार हिंग ऍड करूयात।
छान असं कांद्याला तेल सुटलंय आणि कांदाही गुलाबी रंगावर व्यवस्थित भाजला गेलाय. आता ह्या स्टेजला काय करूयात, कोरडे मसाले ॲड करूयात. त्याच्यामध्ये मी काय काय घेतले, गरम मसाला, सांबर मसाला, मिरची पावडर आणि काळं तिखट. तुमच्याकडे जर हे काळं तिखट नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. हे मसालेही कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपले मसाले कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून झालेत. आता ह्याच्यामध्ये मगाशी मी चिंच भिजवून घेतलेली त्याचा हा कोळ काढून घेतलाय, तो घालून घेऊयात. म्हणजे मसाले करपले जाणार नाहीत. तोही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छान असं हे व्यवस्थित मिक्स करूयात. आता ह्याच्यामध्ये जो चिरून घेतलेला दुधी भोपळा आहे तो घालून घेऊयात. दुधी भोपळा कोवळा असल्यामुळे मी त्याच्यातील बिया काढल्या नाहीयेत. हा आता एक वाटी भरून आहे तो आपण ह्याच्यात आता ॲड करूयात. हा मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून असा उभा कट करून घेतलाय. तो छान आता मिक्स करूयात. तुम्ही बघू शकताय कलर ह्याचा खूप सुंदर दिसतोय. सगळा मसाला असा दुधी भोपळ्याला लागला गेलाय. आता हे पाणी न घालता असंच 5 ते 10 मिनिटं याला वाफेवरती शिजवून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, खूप स्लोही नाही आणि फास्टही नाही. मीडियम गॅसवरती 5 ते 10 मिनिटं याला शिजवून घेऊयात. आता झाकण काढून बघूयात. छान असं मस्त त्याला कलर आलेला आहे. कलर बरोबर त्याचा सुगंधही अप्रतिम आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालंय. आता याच्यामध्ये गार पाणी न घालता आणि डायरेक्टली डाळ न घालता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करूयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी डाळ न घालता गरम पाणी का घातलं, कारण दालच्याचा कलर जर डाळ घातला तर तो पांढरट असा दिसतो आणि गरम पाणी आधी घातल्यानंतर हा जो कलर आता दिसतोय आपल्याला ह्या भाजीला, हा कलर आहे असा राहतो. म्हणून गरम पाणी ॲड केल्यानंतर मग आपली डाळ घालून घ्यायची जी आपण मगाशी शिजवून घेतली आहे. डाळ घालून व्यवस्थित सगळं मिक्स करूयात. डाळ आपली त्यात घालून घेतली आपण. त्यामुळं सुरुवातीला गरम पाणी घातल्यामुळं काय होतं, हा जो कलर आहे त्याची जी तरी आहे ती आहे अशी राहते आणि आपला दालचा असा पांढरट दिसत नाही. आता एक छान 10 ते 15 मिनिटं छान उकळून घेऊयात. याला छान उकळी आल्यानंतर इथं मी थोडासा गूळ घालून घेते. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल. आपला दालचा छान असा दाटसर मिळून आलाय. तुम्हाला जर थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला थोडंसं गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्याला छान अशी वाफ बसलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा दालचा मसाला घालून घेऊयात. वरून हा दालचा मसाला घातल्यामुळं त्याला चव खूप छान येते, खूप टेस्टी लागतो हा. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 5 ते 10 मिनिटं असंच शिजून देऊयात. दालचा बनवून तयार आहे. त्याला कलर, त्याचं टेक्स्चर खूपच सुंदर आलं आहे. आता त्याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेऊयात. हे मी स्वच्छ धुवून बारीक चिरलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात. आपला दालचा खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता याचा कलर किती सुंदर आलाय. कलर जेवढा सुंदर आलाय तेवढाच वासही देखील खूप छान येतो आणि ह्याची टेस्ट देखील खूप छान लागते आणि तो जेवढा खायला टेस्टी तेवढाच हेल्दी आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.